पुढची बातमी पाहूया। चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीवर निशाणा साधला जातोय, कारण मविया विकासावर बोलत नाही, खोटा नरेटिव्ह सेट करतायत। 2029 ची निवडणूक आम्ही 1.5 कोटी मतांनी जिंकू, चंद्रशेखर बावनकुळेंनी असा विश्वास व्यक्त केला आहे। त्यांना एकच धंदा आहे, एकच काम आहे। विकासावर जेव्हा बोलता येत नाही, डेव्हलपमेंटवर जेव्हा तुम्हाला विकास मांडता येत नाही किंवा डेव्हलपमेंटवर बोलता येत नाही, तेव्हा तुम्ही अशा खोट्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय। जनतेने त्यांची जागा दाखवली आहे। किती तुम्ही आता खोट्या त्या ठिकाणी नरेटिव्ह किंवा खोटा विमर्श किंवा खोटेपणा करण्याचा प्रयत्न कराल, काही आता होणार नाही। जनतेने निर्णय घेतला आहे, महायुतीच्या मागे राहायचा, डबल इंजिन सरकारच्या मागे राहायचा। जनतेला विकास पाहिजे आहे, तोंडाच्या वाफा नको आहे। आज जी आम्ही निवडणूक जिंकलो महाराष्ट्र विधानसभेची, ती 1 कोटी मतांनी जिंकलो आहे। आणि आता ज्या पद्धतीने आमचं सरकार काम करतं आहे, आम्ही रोज जे निर्णय घेतो आहे, एकटा निर्णय आज आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द केल्याचा 60 लाख लोकांना फायदा होणार आहे, 60 लाख परिवारांना, 3 कोटी लोकांना। असे जे निर्णय आम्ही घेतो आहे, या निर्णयातनं 2029 ची निवडणूक आम्ही 1.5 कोटी मतांनी जिंकू, 2034 ची 2 कोटी मतांनी जिंकू आणि 2029 ची आम्ही या ठिकाणी 2.5 कोटी मतांनी आणि पुढं मताची टक्केवारी वाढेल।